मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याच स्वयंपाकघरात असा एक चमत्कारिक तुकडा लपलेला आहे जो तुम्हाला हार्ट अटॅकच्या धोक्यापासून वाचवू शकतो, तुमच्या नसांमधील घाण साफ करू शकतो आणि तुमची गॅस ॲसिडिटीची समस्या मुळापासून नष्ट करू शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? होय, हे अगदी खरं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर संगीता जाधव आणि आज आपण अशाच एका सिक्रेटबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. ही गोष्ट किंवा हा घटक तुमच्या नसांची ब्लॉकेज कमी करतो, कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतो आणि तुमची पचनक्रिया देखील सुधारतो. आजकालच्या या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या खूपच सामान्य झाल्या आहेत. दररोज लाखो लोक या समस्यांचा सामना करत आहेत. हाय कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर ते रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतं, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. दुसरीकडे जर आपण पचनक्रियेबद्दल बोललो तर आजच्या काळात जंक फूड आणि जेवणाच्या अनियमित वेळांमुळे पचनाच्या समस्या खूप वाढल्या आहेत. गॅस, पोट फुगणे आणि अपचन या सर्व गोष्टी आजकाल खूपच कॉमन झाल्या आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हालाही या प्रकारच्या समस्यांपासून वाचायचं असेल, कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल, हार्ट अटॅकचा धोका कमी करायचा असेल आणि तुमची पचनसंस्था मजबूत ठेवायची असेल, तर ही एक अतिशय साधी गोष्ट जी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि जी तुमच्या स्वयंपाकघरातच सहज मिळेल, तिचा फक्त एक छोटासा तुकडा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. तर चला, आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की ही गोष्ट कोणती आहे आणि ती कशी वापरायची. मित्रांनो, जेव्हा हृदयाच्या आरोग्याचा विषय येतो तेव्हा आकडेवारी आपल्याला फारसं काही चांगलं सांगत नाही. दरवर्षी जगभरात कोट्यावधी लोक हृदयाच्या अनेक आजारांशी झुंजत असतात आणि यामध्ये हाय कोलेस्ट्रॉल, जे फॅटी डिपॉझिट्समुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार करतं, ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. जेव्हा आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा रक्ताभिसरण नीट होत नाही, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. यामुळे आपला बीपी वाढू लागतो आणि हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढतो. एक डॉक्टर म्हणून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जर तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ राहिल्या तर तुमचं हृदय जास्त निरोगी आणि तंदुरुस्त राहील. आणि राहिला प्रश्न पचनाचा, तर हे तर आपण सगळेच जाणतो की आधुनिक आहार आणि जीवनशैलीने आपल्या पचनसंस्थेवर किती वाईट परिणाम केला आहे. वेळेवर न जेवणे, जंक फूड आणि ताणतणाव या सर्व गोष्टी पचनक्रियेत अडथळा आणतात. गॅस, ब्लोटिंग आणि अपचनासारखी सामान्य लक्षणे हे दर्शवतात की आपल्या पचनसंस्थेत कुठेतरी काहीतरी बिघाड नक्कीच आहे, ज्याकडे लक्ष देण्याची आणि ते दुरुस्त करण्याची अत्यंत गरज आहे. मित्रांनो, आपल्या हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लोक अनेक पद्धती वापरून पाहतात आणि ते करायलाही हवे. यासाठी लोक आहारात बदल करतात, नियमित व्यायाम करतात आणि मेडिकलमधून सप्लिमेंट्स देखील घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या पद्धतींसोबतच एक खूप मोठी आणि सामान्य अडचण येते? ती म्हणजे सातत्य आणि दीर्घकालीन सुरक्षितता. रोज या सर्व गोष्टी मॅनेज करणे अनेकदा आपल्यासाठी थोडे आव्हानात्मक होऊन बसते. पण मित्रांनो, किती छान होईल जर मी तुम्हाला सांगितलं की एक नैसर्गिक घटक आहे जो या सर्व समस्या सोडवू शकतो, आणि तेही अगदी प्रभावीपणे, आणि तेही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय आणि कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय. या नैसर्गिक घटकाचे फायदे केवळ परंपरेवर आधारित नाहीत, तर ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध देखील आहेत. तर चला, जाणून घेऊया की ही कोणती गोष्ट आहे जिचा फक्त एक छोटासा तुकडा तुम्हाला लाखो रुपयांच्या खर्चापासून वाचवू शकतो, तुमच्या हृदयाच्या नसा साफ करू शकतो, हार्ट अटॅकचा धोका कमी करू शकतो आणि तुमची पचनक्रिया देखील सुधारू शकतो. पण त्याआधी मित्रांनो, जर माझी ही माहिती आणि व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेली ही साधीशी गोष्ट म्हणजे आलं. आलं हा आयुर्वेदाचा एक असा चमत्कार आहे जो हजारो वर्षांपासून वापरला जात आहे, केवळ एक मसाला म्हणून नाही तर एक औषध म्हणूनही. आणि आता आधुनिक विज्ञान देखील त्याचे फायदे मान्य करत आहे. अनेक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की आल्याचा वापर तुमच्या हृदयाचं आरोग्य वाढवू शकतो, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करू शकतो आणि पचनक्रिया देखील सुधारू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आलं इतकं पॉवरफुल का असतं? खरं तर आल्यामध्ये असलेले बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स अँटी इन्फ्लेमेटरी असतात आणि ते अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. हे तुमच्या शरीरातील पेशींचे नुकसानीपासून संरक्षण करतात आणि एकंदरीत आरोग्य देखील सुधारतात.
एवढंच नाही तर आलं पचनसंस्थेला देखील उत्तेजित करतं, ज्यामुळे तुमचे अन्न लवकर आणि योग्य प्रकारे पचते. तुम्हाला गॅसचा त्रास कमी होतो आणि अपचनाच्या समस्येपासून देखील सुटका मिळते. आणि याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे ते वापरायला अत्यंत सोपे आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध देखील आहे. तसे तर मित्रांनो, तुम्ही आल्याचा वापर अनेक वेगवेगळ्या स्वरूपात करू शकता, जसे की ताजे आले, सुकलेले, पावडरच्या रूपात किंवा त्याचे सप्लिमेंट्सही मिळतात, त्या प्रकारेही तुम्ही ते वापरू शकता. पण ते तुमच्या जेवणासोबत चावून चावून खाणे हीच पद्धत सर्वात जास्त प्रभावी आहे आणि सोपी देखील आहे. त्यामुळेच आज मी तुम्हाला आले वापरण्याची हीच पद्धत सांगणार आहे, म्हणजे आले आपल्या जेवणासोबत खाणे. तर जसे मी तुम्हाला सांगितलं की आले वापरण्याचे अनेक मार्ग आहेत, पण हे समजून घेणेही देखील खूप महत्त्वाचे आहे की आले आपल्या जेवणासोबत चावून चावून खाणे हीच पद्धत इतकी प्रभावी का आहे. पहिले कारण आहे बायो अवेलेबिलिटी. जेव्हा तुम्ही ताजे आले खाता तेव्हा त्यातील सक्रिय संयुगे जसे की जिंजरॉल्स आणि शोगॉल्स थेट तुमच्या शरीराला मिळतात आणि त्यामध्ये कोणताही बदल किंवा घट होत नाही. दुसरे कारण आहे पचनास मदत. जेव्हा तुम्ही ताजे आलं चावून चावून खाता तेव्हा ते तुमच्या लाळेतील एन्झाईम्सना उत्तेजित करते, ज्यामुळे तुमचे पचन सुधारते. हे थेट स्टिम्युलेशन आल्याचा चहा किंवा पाणी पिल्याने मिळत नाही, ते फक्त चावून खाल्ल्यानेच मिळते. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक सेवन. जेव्हा तुम्ही आलं त्याच्या नैसर्गिक रूपात खाता तेव्हा तुम्ही अतिरिक्त प्रक्रिया आणि ॲडिटिव्हजपासून वाचता, जे अनेकदा सप्लिमेंट्समध्ये आढळतात आणि ज्यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून आलं चावून चावून खाल्ल्याने तुम्हाला जास्त चांगला फायदा मिळतो आणि ते सुरक्षितही असते. प्लस अशा प्रकारे आलं खाल्ल्याने तुमच्या रोजच्या आहारात एक नवीन सवरी टेक्स्चर येतो, ज्यामुळे तुमचे जेवण अधिक रुचकर होऊ शकते. तर जर तुम्हालाही तुमच्या रोजच्या आहारात काहीतरी नवीन आणि आरोग्यदायी फायदेशीर ट्राय करायचे असेल तर तुम्ही आजपासूनच जेवणासोबत आलं खायला सुरुवात केली पाहिजे. आता आणखी एक प्रश्न जो तुमच्या मनात येऊ शकतो तो म्हणजे, ठीक आहे, आम्ही मान्य केलं की आलं खूप चांगलं असतं, कच्चं खायल्याने खूप फायदा होतो, पण मग हे खायचं तरी कसं? कारण कच्चं आलं जर आपण असंच चावून खाल्लं तर बऱ्याचदा त्यांनी तोंड जळतं. तर पहा मित्रांनो, तुम्हाला आलं फक्त असंच तोंडात टाकून चावायचं नाहीये. यासाठी तुम्हाला आलं थोडं तयार करावं लागेल. तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा घ्या आणि आधी तो सोलून घ्या. त्यानंतर तुम्ही तो किसून घेऊ शकता किंवा सोलून त्याचे अगदी बारीक तुकडे करू शकता. यानंतर तुम्ही हे तुकडे किंवा किसलेलं आलं साधारण 1 चमचा किंवा अर्धा चमचा घ्या. ते तुम्ही तुमच्या भाजीवर वरून टाकू शकता, भुरभुरू शकता आणि तसंच खाऊ शकता. किंवा तुम्ही हे तुकडे घेऊन एक एक करून तुमच्या घासासोबत लावून चावून चावून खाऊ शकता. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक आलं खाण्यास घाबरतात, कारण आता उन्हाळ्याचा ऋतू येत आहे म्हणून ही गोष्ट सांगत आहे. लोकांना वाटतं की उन्हाळ्याच्या दिवसात आलं खाल्लं तर त्याने नुकसान होऊ शकते. बघा, जर तुम्ही आलं अशा प्रकारे जेवणासोबत खाल्लं तर 99% लोकांना असे खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पण हो, प्रमाणाची थोडी काळजी नक्की घ्या. एका पूर्ण दिवसात तुम्ही अर्धा पे 1 चमचाच कापलेले किंवा किसलेले आलं खावे. यापेक्षा जास्त तुम्ही खाऊ नये. पण हो, जर तुम्हाला आरोग्याची कोणती विशिष्ट समस्या असेल तर माझ्यासारख्या तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि हे जाणून घ्या की तुम्ही तुमच्या औषधांसोबत हे खाऊ शकता की नाही किंवा हे तुमच्यासाठी योग्य राहील की नाही. मित्रांनो, अशा प्रकारच्या नैसर्गिक घटकांचा आपल्या आहारात समावेश केल्याने केवळ आपले आरोग्यच सुधारत नाही तर ते दीर्घकाळ टिकणारे देखील असते. तुम्ही स्वतः पाहू शकता की कसं आलं तुमच्या जेवणासोबत खाल्ल्याने तुमचे रोजचे जेवण समृद्ध होऊ शकते. हे सोपं आहे, चविष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सुपर हेल्दी आहे. तसं हेल्दी शब्दावरून आठवलं, जर तुम्हाला म्हातारपणापर्यंत स्वतःला निरोगी आणि सुदृढ ठेवायचं असेल तर काही नियम असेही आहेत जे तुम्ही नक्की पाळले पाहिजेत. अशाच काही नियमांबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल. तिथे आपण पूर्ण तपशिलात चर्चा केली आहे. तर आता तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून या नियमांबद्दल देखील नक्की समजून घ्या, जेणेकरून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकाल आणि म्हातारपणापर्यंत फिट राहू शकाल. चला, याचसोबत मी डॉक्टर संगीता जाधव तुमची रजा घेते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हसत रहा, हसवत रहा आणि रोज काही ना काही नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी हेल्दी राहू शकाल. धन्यवाद.